नमोदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप शुकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली, आपण आपल्या नवनाथ भक्तिसार शृंखलेमध्ये आजच्या आपण 37व्या अध्यायाचा फलित पाहून घेणार आहोत. 37व्या अध्यायात तुम्ही चित्र बघू शकता. इथे वटसिद्ध नागन जे आहेत त्यांना दत्तगुरू माऊली हे त्यांचे गुरु झालेले आहेत. दत्तगुरूंचा त्यांना अनुग्रह लाभला. वरती अजून एका प्रसंगामध्ये तुम्ही बघू शकता मच्छिंद्रनाथ आणि वटसिद्ध नागनाथ यांच्यात एक छोटासा युद्ध प्रसंग झाला. त्यातनं मग गैरसमज दूर होऊन वटसिद्ध नागनाथांनी मच्छिंद्रनाथांना बंधनातून मुक्त केलं आणि पुढे त्यांचं नाथ संप्रदायाचं जे सौख्य आहे ते अजून वाढवलं. तर याचं फलित जे आहे माऊली हो ते आपण बघूया. सदतीसाव्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला त्रिसुत, उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकी येले बिडोनी. ती कथा करिता श्रवण पठन, सदनान लागे कुशीलपण, लागल्या त्याचे होईल बंधन, विद्यावंत होऊन या. म्हणजे 37व्या अध्यायामध्ये इथे म्हटलेलं आहे नागनाथासी गुरु झाला त्रिसुत, म्हणजे नागनाथ यांना त्रिसूत म्हणजे दत्तगुरू माऊलींचा अनुग्रह प्राप्त झाला. उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ म्हणजे शास्त्रार्थ करून मच्छिंद्रनाथ आणि वटसिद्ध नागनाथ यांच्यामध्ये थोडा वादविवाद झालेला. त्यामध्ये त्या शंकेचं निरसन होऊन पुन्हा ते सख्य वाढलं. तर ह्या कथेचं फलित असं आहे, सदनानं लागे कुशीलपन्न, लागल्या त्याचे होईल बंधन, विद्यावंत होण्या. म्हणजे आपल्या घराला या द्यायचं जिथं नेहमी नित्यपठण होतं त्या सदनाला कुशीलपण लागत नाही. म्हणजे घरात कोणाला वाईट वागणूक लागत नाही, घरात वाईटपणा येत नाही. असेलच पूर्वीपासून तर त्याचं बंधन होऊन तिथे पुन्हा सद्वर्तणूक घरामध्ये तयार होतं आहे आणि तिथे विद्यावंत होऊन या. म्हणजे घरामध्ये चांगलं खेळमेळचं वातावरण राहून तिथे विद्या कला आनंद ह्या सगळ्या गोष्टींचा वास राहतो. असं हे 37व्या अध्यायाचं फलित आहे माऊली हो. भेटूया उद्याच्या अध्यायात 38व्याच्या. तोपर्यंत नमो आदेश. जय श्रीराम.